मित्रांनो, तर आज आपण बनवणार आहोत शिमला मिरची। त्यासाठी मी घेतलेला आहे तिथे 5 शिमला मिरची, तुम्ही किती घेऊ शकता। इथे घेतलेले आहेत लसणाच्या पात्या, लसूण, कांदा, चटणी, मीठ, हळद, ही आहे शेंगदाण्याचं कूट। तर चला आपण हे सगळं मिक्स करून घेऊया। तर आपण सगळं हे नीट प्रकारे मिक्स करून घेऊया। कांदा आपण यात ऍड करूयात आणि लसणाच्या पात्या पण यात ऍड करूयात। शिमला मिरचीला असं मधून कट करून घ्या, जेणेकरून हे कुठेमध्ये भरता येईल। हे मिश्रण अगदी छान दिसत आहे। तर तुम्ही याच्यामध्ये लसूण टाकायची गरज नाही, कारण याच्यामध्ये आपण लसणाच्या पात्या टाकलेल्या आहेत। जे मध्ये थोडंसं पाणी शिपडून घेऊयात, कारण हे खूपच जास्त ड्राय झालेलं आहे। इथे बघू शकता, हे असं मिश्रण झालेलं पाहिजे, घट्ट पण नाही जास्त आणि पातळ पण नाही। या शिमला मिरचीला असं उघडून घेऊन आपल्याला याच्यामध्ये सर्व काही मसाला टाकून घ्यायचा आहे। इथे बघू शकता, हा मसाला राहिलेला आहे, काही हरकत नाही। आणि या मिरचीमध्ये, सगळ्या मिरचीमध्ये मी भरून घेतलेला आहे मसाला। सगळ्यात पहिले आपण टाकणार आहोत जिरं। तेल गरम होऊ द्यायचं आहे। तेल गरम झालेलं आहे, यात टाकून घेऊयात जिरे। जिरे चांगले तडतडले की गॅस बारीक करून घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये टाकूयात लसूण। इथे आता लसूण आणि जिरे चांगलं परतलेलं आहे। याच्यामध्ये आता आपण आपल्या मिरच्या टाकून घेऊया। तर याच्यामध्ये मिरच्या ठेवून घेऊयात, उडत नाही त्यामुळे घाबरू नका। याच्या आता झाकूयात, सगळं उडत आहे। आपल्याला लो ठेवायचे आहे। आता हे झाकण उघडून घेऊयात, थोड्या मिरच्या हलवून घेऊयात, जेणेकरून खाली करपणार नाही। आता याच्यावर राहिलेलं कूट टाकून घेऊयात। आता ह्याला आपण थोडं हलवून घेऊयात। तुम्हाला जर आमचे व्हिडिओ आवडत असतील, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। बाय बाय।